पाहूया माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते आहे। ठाण्यातील आकृती रुग्णालयात विनोद कांबळीवर उपचार सुरू आहे। विनोद कांबळीची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी ठाण्यातील आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहे। भारताचा माजी क्रिकेटपटू डावखुरा आणि कष्टबळ नेतृत्व असलेला विनोद कांबळीची प्रकृती आता खालावल्याची माहिती मिळते आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून विनोद कांबळी हे माध्यमांमध्ये देखील चर्चेला होते। विनोद कांबळीचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। मात्र त्यानंतर आता जी अपडेट समोर येते, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे। ठाण्यातील आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहे, मात्र प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली आहे। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे। डावखुरा आणि एक आक्रमक फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या समवेत क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केलेले विनोद कांबळी यांची प्रकृती आता खालावल्याची माहिती मिळत आहे। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली आहे। आकृती या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मागच्या काही महिन्यांपासून खरं तर विनोद कांबळी यांचे वेगवेगळ्या प्रकारचे 2 व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, त्यानंतर चर्चा देखील झाली होती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझे सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडले आहेत। आवेश, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी खरं तर मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये वारंवार विनोद कांबळी यांच्याबद्दल चर्चा होती, त्या प्रकारचे व्हिडिओ आले होते। मात्र आता मोठी अपडेट समोर आली, विनोद कांबळींची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। काय या संदर्भात ताजी अपडेट्स? कारण आपल्याला माहित असेल गेल्या काही दिवसापासून विनोद कांबळी यांच्या तब्येतीवर बरेच चर्चा झाल्या। बरेच क्रिकेटर स्वतःहून पुढे सुद्धा आले होते की विनोद कांबळी यांच्या उपचाराचा खर्च आम्ही घेतो, फक्त त्याने तो रिहॅब म्हणजे एक उपचार करून परत यावं, म्हणजे जे विनोद कांबळी यांना काही व्यसन असेल हे असेल त्या सर्व सोडून त्यांनी उपचारावर लक्ष द्यावं असं बरेच क्रिकेटरना ऑफर दिली होती। काल संध्याकाळी विनोद कांबळी यांची तब्येत बिघडली असताना त्याला ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली आहे। सध्या डॉक्टर त्याचे चेकअप ते सगळं करत आहे। सध्या तरी त्यांची तब्येत स्थिर आहे। काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे शिवाजी पार्क येथे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकदा स्टेजवर बघताना तेव्हा सुद्धा विनोद कांबळी यांच्या तब्येतीची बरीच चर्चा झाली होती आणि काल सुद्धा विनोद कांबळी यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्या ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली आहे। कारण सध्या तरी त्यांची तब्येत स्थिर आहे। नक्कीच आवेश, या संदर्भातलं ताजी अपडेट वेळोवेळी आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।